नमस्कार, आपलं माहितीघर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पुणे मंडळाच्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हसाठी ची एक स्कीम बघणार आहोत. आचारसंहितेमुळे जे ॲप्लिकेशन आहे किंवा बुकिंग आहे ते एक्सटेंड झालेलं होतं. तर आता आचारसंहितासुद्धा संपत आलेली आहे. तर लवकरच जी ॲप्लिकेशन असेल किंवा बुकिंग आहे त्याचा डेट म्हाडाकडून ऑफिशियली येतीलच. तर त्याआधी आपण ज्या स्कीम आहे त्याचा डिटेल्स बघत होतो. तर त्यातली आज आपण जो स्कीम कोड बघणार आहोत तो 483 गिनी एरिया फेज 1 येवलेवाडी. त्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी फ्लॅट्स आहेत. जवळपास 10 टोटल टेनमेंट्स आहे जे सध्या बुकिंगसाठी अवेलेबल आहेत आणि त्याची किंमत जर आपण बघितली तर 16 लाखाच्या आसपास याची किंमत आहे. 35.37 स्क्वेअर मीटरचा ह्याचा कार्पेट एरिया आहे जो की जवळपास 380 स्क्वेअर फूट हा कार्पेट एरिया आहे. 10 फ्लॅट आहेत येवलेवाडीच्या लोकेशनला. आता त्याचं जर आपण डिटेल बघितलं तर त्याचं हे गिनी एरिया जो आहे त्याचं लोकेशन आहे. ही जी बाजूला बिल्डिंग आहे सेपरेट बिल्डिंग या ठिकाणी ती म्हाडासाठीची बिल्डिंग आहे. प्रायव्हेट प्रोजेक्ट जो गिनी एरियाचा आहे तो ह्या बाजूला आहे आणि म्हाडासाठी जी आहे ती सेपरेट बिल्डिंग या ठिकाणी केलेली आहे. जर आपण बघितलं तर रोड जो आहे तो सेपरेट रोड आहे. एंट्रन्ससुद्धा सेपरेट आहे आणि फेन्सिंग जर आपण बघितली तर ह्याला सेपरेट फेन्सिंग आहे. म्हणजे ह्या बिल्डिंगला कॉमन जो आहेत ॲमॅनिटीज किंवा कॉमन ज्या बिल्डिंग आहेत बिल्डरच्या प्रायव्हेट बिल्डिंग त्यामध्ये ॲक्सेस नाही आहे. सेपरेट या ठिकाणी आपल्याला क्लिअरली दिसते की या ठिकाणी सेपरेट बिल्डिंग आहे. या ठिकाणी एंट्रन्स आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीची ही बिल्डिंग आहे. जर आपण लोकेशन बघितलं तर सासवड बोबदेव पुणे जो रोड आहे येवलेवाडीमधून बाहेर आल्यानंतर सासवडकडं जाणारा जो रोड आहे बोबदेव घाटातला त्या घाटाच्या अलीकडेच हे लोकेशन आहे. नियर बाय म्हटलं तर मोठं अपोजिटला ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. त्याच्या अपोजिट साईडलाच ही जो प्रोजेक्ट आहे बोबदेव घाट आणि त्याच्या अलीकडं बारामती किंवा पुणे बारामती रोड किंवा सासवड रोड त्या बाजूला हे प्रोजेक्टचं लोकेशन आहे. बाजूला जर आपण बघितलं नियर बायचा एरिया येवलेवाडीपासून बाहेरच्या बाजूला म्हणजेच बोबदेव घाटाच्या बाजूला आणि कात्रज किंवा जो ह्या बाजूने हडपसरकडे किंवा हडपसरकडून सासवडला जाणारा रोड आहे किंवा पिसोळी उंदरी ह्या नियर बाय त्याच्या कनेक्टिंग जे लोकॅलिटी आहेत ही म्हाडाची सेपरेट बिल्डिंग आहे. आता ह्याच्या जर आपण डिटेल बघितल्या तर महारेरावर काय डिटेल अवेलेबल आहे ते आपण बघूया. तर ही बिल्डिंग जी आहे गिनी एरिया म्हणूनच रजिस्टर आहे. प्रोजेक्ट जो आहे तो ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. बिल्डिंग ऑलरेडी आपल्याला कंप्लीट दिसते. आपण जर ह्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर थोडंसं बघण्याचा जर आपण प्रयत्न केला तर अशा पद्धतीचं ती बिल्डिंग आहे. ह्याचं जे फ्लॅट्स आहेत विथ बाल्कनी आपल्याला दिसत आहे. सेपरेट बिल्डिंग जरी असेल तरी किंवा वरती सोलर आहे. याचा डिटेल आपण जर बघायचं म्हटलं तर आपण महारेरावर डिटेल नक्कीच बघूया की काय काय डिटेल्स आहे प्लॅन किंवा लेआउटमध्ये. तर ऑलरेडी बिल्डिंग कंप्लीट आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. म्हाडा विंग म्हणून रजिस्टर आहे. 13 या ठिकाणी टोटल सँक्शन फ्लोअर आपल्याला दिसत आहे. त्याच्यात पार्किंगच्या जर डिटेल्स आपण बघितल्या तर 21 या ठिकाणी टोटल पार्किंग आपल्याला दिसत आहे. आणि ह्या बिल्डिंगमध्ये लेआउटमध्ये किंवा प्लॅनमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला क्लिअर आणि डिटेल इन्फॉर्मेशन भेटणार आहे. जर याचा लेआउट आपण बघितला तर अशा पद्धतीचा ह्याचा लेआउट आहे. हा जो 12 फुटी रोड आपल्याला दिसतोय हा रोड मेन जो बोबदेव घाटातला रोड आहे तिथून एक इंटरनल रोड आहे आणि आतमध्ये ह्या बाजूला 9 मीटर वाईड रोड आणि इकडे मेन जी बिल्डिंग आहे तिकडे 12 मीटरचा वाईड रोड आपल्याला इंटरनल रोड दिसतोय. ह्या बाजूला जर आपण बघितलं तर ही म्हाडाची बिल्डिंग आहे. बिल्डिंग विंग ई या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर ही म्हाडासाठीची बिल्डिंग आहे. या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं विंग ई म्हाडा आणि 42 टोटल जे फ्लॅट आहेत त्या बिल्डिंगमध्ये ते 42 फ्लॅट आहेत. सध्या आत्ता फर्स्ट कम फर्स्ट सर्वमध्ये 10 फ्लॅट अवेलेबल केलेले आहेत ह्या बिल्डिंगमध्ये. आणि ह्याच्या जर आपण बाकी डिटेल्स जर बघायचं म्हटलं की फ्लॅट स्ट्रक्चर कसं आहे किंवा बाकीचं जे बिल्डिंगचं
हाईट वगैरे किंवा पार्किंगच्या काय डिटेल्स आहेत त्या जर आपण बघितल्या, तर कॉमन फ्लोअर आपण जे आहेत त्या कॉमन फ्लोअरचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर अशा पद्धतीचं टिपिकल फ्लोअर प्लॅन आहे. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं डी हे डोर आहे, मेन डोर, लिव्हिंग रूम, आणि लिव्हिंग रूमला एक मोठीशी बाल्कनी आपल्याला दिसते. किचन दिलेलं आहे, बाथरूम आणि वॉशरूम असे सेपरेट दिलेलं आहे, आणि एक स्टडी रूम आहे. असा एक स्ट्रेट आपल्याला लाईनमध्ये प्लॅन दिसतोय. तरी बाल्कनी असल्यामुळे तो आणि बाकी जर आपण बघितलं बाथरूम वॉशरूम सुद्धा सेपरेट दिलेला आहे, तर प्लॅन तरी व्यवस्थित वाटतोय. आणि बाजूला लिफ्ट आहे, 2 लिफ्ट आहेत, ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक. सेम स्ट्रक्चर आहे दोन्ही साईडला. जे जर आपण बघितलं तर ह्या बाजूला 2 फ्लॅट आहेत, ह्या बाजूला 2, म्हणजे पर फ्लोअर 4 फ्लॅट जवळपास आहे. रिफ्युजी एरियाला 3 फ्लॅट असतील. आणि जर आपण बघितलं तर पार्किंग ग्राउंड फ्लोअरला आपल्याला पार्किंगचं सुद्धा स्ट्रक्चर आहे, त्या ठिकाणी सुद्धा पार्किंग आपल्याला दिसतंय. तर आता ह्याच्यात जर आपण बघितलं तर पार्किंग स्टेटमेंट ज्या ठिकाणी दिलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला पार्किंग किती अवेलेबल केलेलं आहे त्या डिटेल्स मिळणार आहेत. तर या बाजूला आपण बघितलं तर विंग ई म्हाडा फॉर म्हाडा, जे की UDCPR रूल आहे, 2 फ्लॅट मिळून. आता हे जे फ्लॅट आहे ते जवळपास 35 स्क्वेअर मीटरच्या आसपास आहे कार्पेट एरिया, आणि जो UDCPR रूल आहे तो 40 स्क्वेअर मीटरपर्यंत 2 फ्लॅट मिळून एक पार्किंग अवेलेबल करून द्यायची असते. आता हे 42 फ्लॅट आहे, तर 21 टोटल पार्किंग त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. तर अशा पद्धतीने ह्याचा प्लॅन आहे. फ्लोअर प्लॅन लेआउट आपण बघितलेला आहे. तर बाकी जर आपण बघितलं तर गिनी एरिया एवलेवाडीचं जे मार्केट रेट आहे किंवा त्या सेम प्रोजेक्टमध्ये जे प्रायव्हेट ची प्राईज आहे ती जर आपण बघितली तर जवळपास 31 लाख प्लस चार्जेस आहे, ज्याचा बिल्टअप एरिया जर आपण बघितला तर 530 आहे. आणि ह्याचा कार्पेट एरिया आपण जर बघितला तर तो 35 म्हणजे जवळपास 380 आहे, जवळपास 400चा या ठिकाणी याचा कार्पेट एरिया आहे. तर म्हाडाने जी प्राईज अवेलेबल केलेली आहे ती 16 लाखाच्या आसपास आहे, आणि प्रायव्हेट जे आहे ते 31 लाख आहे. याच्यामध्ये नक्कीच थोडाफार डिफरन्स येतो, कारण प्रायव्हेटमध्ये अमॅनिटीज इन्क्लूड आहे. तरी जर आपण बघितलं तर प्राईज ठीकठाक आहे. आणि जो प्रॉपर्टी रेट जर आपण बघितला तर एवलेवाडीचा तो जवळपास 5,000 स्क्वेअर फुटाचा रेट आपल्याला या ठिकाणी 99 एकर्सवर दिसतोय. तर अशा पद्धतीनं जो आहे गिनी एरियाचा प्लॅन आहे. 10 फ्लॅट आहेत. जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर नक्की एकदा ह्या डिटेल्स चेक करा. लवकरच ॲप्लिकेशन किंवा बुकिंग स्टार्ट होईल, तर ही माहिती नक्की तुम्हाला उपयोगी पडू शकते. तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.